मुलाला लाथ मारल्याचा जाब विचारणाऱ्या बापाचा गुप्तीने खून केल्याची घटना करवंद गावातील आनंदवाडी परिसरात घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून या घटनेनंतर हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी मृत व्यक्ती जामा भिल यांचा भाचा योगेश संदीप मिल वय वर्ष 18 राहणार आनंदवाडी करवंद तालुका शिरपूर याने शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार काल रात्री शिरपूर येथील करवंद भागातील आनंदही साखरपुड्याचा सोहळा सुरू होता. या सोहळ्यात जामा नामू भिल राहणार करवंद तालुका शिरपूर यांचा मुलगा विजय सुदाम कोळीच्या नजरेसमोर आडवा आला. त्याला विजय कोळीने बाजूला होण्यास सांगितलं, मात्र मुलगा लवकर बाजूला झाला नाही. त्यामुळे विजय कोळीने त्याला लाथ मारली आणि यातूनच वाद उफाळला. त्यानंतर ज्या मुलाला लाथ मारली त्याचे वडील जामा नामू भिल यांनी लाथ मारल्याचा जाब विजय कोळीला विचारला. यावरून वाद सुरू झाला. या वादाचं रूपान तुफान हाणामारीत झालं. यात विजय कोळीने त्याच्याजवळ असलेल्या गुप्ती या हत्याराने जामा भिल यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. तर एकाने फिर्यादीच्या डोक्यावर वीट मारल्याने तो गंभीर जखमी झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी के पाटील, पोसई संदीप दरोडे, पोसई रोशन निकम, पोसई गणेश कुटे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी पोलिसांनी विजय सुदाम कोळी याला ताब्यात घेतला असून त्यानंतर फरार झालेल्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. आज सकाळी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांसह सुमारे 300 स्त्री पुरुषांच्या जमावाने आरोपींना त्वरित अटक करा, कठोर कारवाई करा, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीला ताब्यात द्या अशी मागणी करत शिरपूर पोलीस ठाण्यावर गर्दी केली होती. या जमावातील संतप्त लोकांना पोलीस निरीक्षक के पाटील आणि कर्मचारी समजूत घालण्याचा प्रयत्न करत होते. मात्र जमावाने थेट पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत दगडफेकायला सुरुवात केली.